निवडणुकीच्या संदर्भातली त्याने सुरुवात करूयात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक पार पडणार आहे। या बैठकीला राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे। विधानसभा मतदारसंघाचं जागा वाटप तसंच उमेदवारांसंदर्भात देखील महत्त्वाची चर्चा होणार आहे। त्यामुळे या बैठकीत जागा वाटपाच्या विषयाला घेऊन महत्त्वाची चर्चा जी ती पार पडेल। म्हणजे तसं बघायला गेलं तर राज्यातल्या नेत्यांच्या यापूर्वीच जागा वाटपाच्या विषयाला घेऊन बैठका पार पडलेल्या आहेत आणि तसं सांगितलं देखील गेलं की साधारण 100च्या वरती असलेल्या जागांवरती एकमत झालेलं आहे। पण भाजपला जास्तीत जास्त जागा हव्यात, कारण गेल्या वेळी त्यांनी जास्त जागा जिंकलेल्या होत्या। त्यामुळे आता यामध्ये शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाला किती जागा त्यांच्या वाट्याला येतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। म्हणूनच तर पहिला प्रश्न आहे की किती जागा, कशा पद्धतीने, काय सूत्र समोर ठेवून त्याचं जागा वाटप केलं जातं याची बैठक संभाजीनगरमध्ये होते। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आता क्षणाला आपल्याबरोबर थेट छत्रपती संभाजीनगरहून। राहुल, ही बैठक हा महत्त्वाचा टप्पा असेल, याचं कारण असं आहे की आता फार काही कालावधी राहिलेला नाहीये। या बैठकीत तरी सगळं काही निश्चित होईल का? अगदी विशाल, खरं तर लोकसभेला तिकीट वाटपावून झालेला उशीर आणि त्यानंतर लोकसभेला बसलेला फटका आणि त्याचवरून राज्यात झालेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेलं पोलरायझेशन यामुळे महायुतीनं मात्र यावेळी सावध पावलं ही अगदी सुरुवातीपासून उचलली असं म्हणावं लागलं आणि त्याचमुळे महायुतीच्या फॉर्म्युल्यावर आजच म्हणजेच छत्रपती संभाजीनगर इथं होणाऱ्या अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तीनही महत्वाचे नेते राज्यातले बसतील आणि या फॉर्म्युल्यावर आजच कसं एक अंतिम सोल्युशन जे आहे ते काढलं जाईल। एकंदरीत कोण किती जागा लढवणार यापासून ते कोणाकोणाला कुठल्या जागा, अर्थातच ज्या जागा सन्माननीय आमदार ज्या ठिकाणी आहेत त्यांच्या जागा रिपीट तर राहतीलच, मात्र आदल्या बदल्यांमध्ये किंवा एकमेकांसमोर येणाऱ्या जागांवर नेमकं काय तोडगा काढायचा याच सोबत पितृपक्षात जरी जागा जाहीर होणार नसल्या तरी नवरात्राच्या पहिल्याच आठवड्यात या संपूर्ण जागा जाहीर करून पूर्णपणे आपला उमेदवार जो आहे त्याला पुरेसा वेळ मिळावा आणि सध्या राज्यात सुरू असणाऱ्या राजकीय परिस्थितीचा पूर्णपणे अंदाज घेत त्यांना आपापल्या प्रचारासाठी कामाला लागावं ही रणनीती एकंदरीत दिसते। आणि त्यामुळे भाजप एकंदरीत 155 जागांवर पूर्णपणे ठाम असल्याची माहिती कळते। अर्थातच 155 जागांवर भाजप लढत असेल तर 133 जागा ज्या शिल्लक राहत आहेत त्यामध्ये मित्रपक्ष असतील या दोघांनी या वाटून कशा घ्यायच्या आहेत यापासून ते अजित पवार यांना किती झुकतं माप दिलं जाईल याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलं। आपल्याला माहिती आहे की लोकसभेला अजित पवार यांना एकच जागा जी आहे ती जिंकता आली आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गट असेल आणि महायुतीमध्ये सर्वात मोठा भाऊ अर्थातच 104 आमदार आणि मित्रपक्ष असे एकंदरीत 113 आमदार त्यांच्याकडे आहेत। त्यामुळे ते 113 कायम ठेवत 20 ते 25 जागा स्वतःकडे कशा वाढवता येईल याचबरोबर शिवसेना शिंदे गट सध्या असणाऱ्या आमदार संख्येसोबत त्यांच्याकडे कसा आमदार संख्या वाढवता येईल आणि उर्वरित अजित पवार गट, खरं तर विशाल एकच महत्वाचं की अजित पवार गटात नेमकं किती आमदार त्यांच्याकडून आहेत हे वारंवार कागदोपत्री बोललं गेलं असलं तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडे असणारा आकडा हा कायम चर्चेचा विषय राहिला आणि त्यामुळे आज होणारी बैठक जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासाठी नक्कीच महत्वाची आहे। विशाल, धन्यवाद राहुल या सगळ्या माहितीबद्दल आणि याबद्दलचे अपडेट आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी घेत राहू।